झीवरती कार्यक्रम झालेला होता तो, त्याची क्लिपिंग पण आहे ती. मी समाजात चांगल्या प्रकारे काम करत असल्यामुळे या खोट्या प्रचाराला उत्तर देणे मला आवश्यक वाटत नव्हते. परंतु आजकालच्या परिस्थितीत खोटे बोलून कोलीत कोणाच्या हाती मिळू नये म्हणून मी ही वस्तुस्थिती मांडत आहे. या प्रकारच्या खोट्या प्रसिद्धीशी मुकाबला करायला मी सर्व प्रकारे सज्ज व समर्थ आहे. सत्याच्या बाजूने उभे राहून अशा प्रकारच्या खोट्या प्रचाराने विचलित न होता माझ्या कार्याची गती यापुढे अशीच कायम राहील. धन्यवाद. थँक्यू. केलं असं वाटतं तुम्हाला? कायदेशीर तुम्ही मार्ग घेणार आहे का त्याचा समज पाठवणार? एक विषय एक म्हणजे पहिलं मी म्हटले की मी सर्व प्रकारे सज्ज आणि समर्थ आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जे व्यक्तीने आरोप केलेले आहेत ते आरोप त्यांनी मांडलेले आहेत. याच्या पलीकडे त्या संदर्भामध्ये कायदेशीर मार्ग असेल, अजून माझं काय म्हणणं असेल या संदर्भामध्ये मी ते मांडीन. याच्या पलीकडे अजून कुणीही जेव्हा व्यक्ती आरोप करते तर त्यावेळेला त्यांच्याकडून काहीतरी आधार मिळवणं अपेक्षित असतं. परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की SITची खरं तर चौकशी चालू आहे, तर ज्यांच्याकडे काही तसे पुरावे असतील तर त्यांनी SITकडे द्यायला पाहिजेत. आणि मी माझ्या याच्यात म्हटलेलंच आहे की ते एक्सप्रेस हॉटेलमध्येच मी गेल्या 6 वर्षात गेलेलं नाही आहे आणि 2019 पासून आपल्याला कल्पना आहे मी उपसभापती आहे. आणि तुम्ही माझा कुठलाही कार्यक्रम बघा, जो प्रोटोकॉलमध्ये दिलेला असतो तो सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, दिल्ली असेल, नाशिक असेल, चंद्रपूर असेल, संभाजीनगर असेल, जालना असेल, कुठेही तसाच्या तसाच मी फॉलो केलेला आहे. अशा वेळेला अशा प्रकारचे आरोप करणं जिथे सगळीकडे CCTV असतात, सगळीकडे लोक अनेक फोटो काढायला येत असतात, अगदी एअरपोर्टला गेलो तरी सुद्धा अनेक जण फोटो काढायला समोर येतात. त्यामुळे ह्या पद्धतीचे तर सगळे ते काल्पनिकच आरोप आहेत असं मला वाटतं. कोणी केलं असेल हे मला अनाकलनीय याच्यासाठी आहे की एक व्यक्ती कशासाठी असं करते, काय करते, त्यांचा हेतू काय असतो तो कालांतराने कळतो काही वेळेला. आणि त्याच्यामध्ये जी कारणं दिसतात त्याच्यावरती मी काही भाष्य करणं योग्य होणार नाही. एकदा त्यांनी म्हटलं की मंत्री पदासाठी तुम्ही गेले होते, मी साधारण 14चा काळ असावा असं त्यांचा रोख आहे. 14चा काळ असावा असं त्यांचा रोख असतो. एकदाही भेट झाली नाही तुमची? नाही, हे एक्सप्रेसिंग आणि हे आता हे नाशिकला मी 50 वेळा 60 वेळा गेले असेल. तिथे गर्दीत कोण आला असेल नसेल आला मला त्याच्यामध्ये काहीच सांगता येणार नाहीये, कारण कुणी 5 दशकांची आठवण काढून प्रत्येक सांगू शकत नसतं. तुम्हाला जरी कोणाला आपल्याला विचारलं तर हा माणूस भेटला होता का, तर जे रोज भेटतात त्यांचं आपण सांगू शकतो. परंतु या प्रकारे तुम्ही मंत्रीपदासाठी किंवा मला एक चांगला प्रश्न विचारला चंद्रकांत तुम्ही. हे पण 2014ला आम्हाला पहिल्यांदा शक्यता तयार झाली मंत्रिपदाची, तर मला तर त्यावेळेला पक्षामध्ये इतकं चांगलं माझं स्थान होतं. माननीय बाळासाहेबांनी मला आणि त्यावेळेला 4 लोक म्हणजे संजय राऊत, मनोहर जोशी आणि सुभाष देसाई 4 फक्त प्रवक्ते आम्ही पक्षाचे होतो, पहिले प्रवक्ते आम्ही. आणि माझं प्रवक्तेपद तेव्हाही चालूच होतं. मी परत आमदार झालेले होते दुसऱ्यांदा. अशा वेळेला मला तर आत्मविश्वास होता की मी मंत्री होईन म्हणून. त्यावेळेला सुद्धा जाण्याचा काही प्रश्नच नव्हता की असं काहीतरी मी हतबल होऊन विकलांग होऊन कुठे जाणार आहे. आणि त्याच्यामुळे आणि मी तुम्हाला दुसरं एक सांगितलं आमच्या कुटुंबाचं की आम्ही कधीच कुठल्या अशा हयात असलेल्या महाराजांकडे गेलोच नाहीये, कारण आमच्या कुटुंबात तो संस्कारच नाहीये. अशा वेळेला तिकडे जाण्याचा तो प्रश्नच उद्भवत नाही.